एक मत पडलं तरी पोलिसांची फायनल वॉर्निंग आणि मार्कडवाडीतील बॅलेट पेपर वोटिंगची प्रक्रिया रद्द. बॅलेटसाठी आम्ही छातीवर बुलेट झेलू असा निर्धार व्यक्त करत मार्कडवाडी गावात मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा निर्णय अखेर ग्रामस्थांकडून मागे घेण्यात आलेला आहे. मार्कडवाडीतील बॅलेट पेपरद्वारे होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सोमवारी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता. मात्र त्यानंतरही मार्कडवाडी गावातील ग्रामस्थ मतदान प्रक्रिया राबवण्यावर ठाम होते. त्यानुसार आज सकाळी मार्कडवाडी ग्रामपंचायतीबाहेर नागरिकांची जमवाजमव सुरू झाली होती. मात्र पोलिसांनी दिलेल्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून येथील बॅलेट पेपर वोटिंगची प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर उत्तमराव जानकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आम्ही पोलिसांसोबत बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्यासाठी चर्चा केली. त्यांनी सांगितलं, तुम्ही एक मतदान केलं तर आम्ही मतपत्रिका आणि इतर साहित्य जप्त करू. आम्ही अगोदरच 144 कलम लागू केले, त्यामुळे तुम्हा सर्वांवर गुन्हा दाखल केला जाईल असं पोलिसांनी उत्तमराव जानकर यांना सांगितले आणि त्यानंतर आपण ग्रामस्थांशी चर्चा केल्याचं उत्तमराव जानकर यांनी सांगितलं आहे. जर पोलीस मतदान करू देणार नसतील तर काय फायदा? आपण पेट्या धरून ठेवणार, ते हिसकावणार, त्यामुळे गोंधळ होऊन झटापट उडणार. यामध्ये मतदानासाठी आलेले लोक निघून जातील असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे तुर्तास आम्ही ही मतदान प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतल्याचं उत्तमराव जानकर यांनी म्हटलेलं आहे. मार्कडवाडी गावात 1500च्या आसपास मतदान झाल्याशिवाय निकाल येणार नाही. या गावात मला मतदान होणार होतं, मला मात्र पोलीस बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याला विरोध करत आहेत. आता आम्ही मोर्चा काढू, हा मुद्दा प्रांताधिकारी आणि निवडणूक आयोगापर्यंत पोचवू. पण हा उत्तम जानकर न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही असं जानकर यांनी म्हटलं आहे. माझ्या अभ्यासानुसार मला या गावात 1400 आणि समोरच्याला 502 एवढी मतं पडली. पण निकालावेळी समोरच्या उमेदवाराला मार्कडवाडीतून 1003 मतं पडल्याने समोर आलेला आहे. समोरच्या उमेदवाराला दुप्पट मतदान झाले असा आरोप जानकर यांनी केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सोलापूर.